आज मकर संक्रांतीचा पवित्र दिवस. आज आम्ही लवकर उठलो होतो, पण मुलीची शाळा असल्यामुळे तिचं आवरलं आणि घाईघाईत तिला शाळेला पाठवलं. शाळेला जाताना आज खास मकर संक्रांती म्हणून तिला तिळगुळाचे लाडू करून दिले. मग घर पुसून घेतलं आणि अंगणात सुंदर अशी रंगीबेरंगी रांगोळी काढली. मकर संक्रांतीला काळी साडी घालणं खास मानलं जातं, म्हणून ही सुंदर अशी साडी मी आज घालणार आहे. नंतर पूजेची तयारी सुरू केली. पाट मांडला, त्यावर छान असं वस्त्र ठेवलं. नंतर 5 सुगड्यांना दोरा बांधून घेतला. त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. नंतर वस्त्रावर तांदूळ टाकले आणि त्या तांदळावर सुगडं मांडली. त्यानंतर 5 सुगड्यांमध्ये अक्षदा टाकल्या, तिळगुळ टाकले आणि वाण टाकले. त्यानंतर पान ठेवले. पानावर अक्षता आणि सुपारी ठेवली आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. प्रसाद म्हणून तिळगुळ ठेवला आणि मग फुलं वाहिली आणि दिवा लावून पूजेला पूर्णत्व दिलं. मग तेव्हा घरात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून विठ्ठल रुक्मिणीला हळदी कुंकू लावून विठ्ठल रुक्मिणीला वोसून घेतलं आणि मनापासून पूजा झाल्यावर नैवेद्यासाठी तिळाची पोळी केली आणि भक्तिभावाने नैवेद्य दाखवला. अखेर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.